वाजलेत ना 4. करूयात सुरू. म्हणू प्रार्थना. हो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरि ओम्. हरिओम. गेल्या क्लासमध्ये आपण 40 आणि 41 बघितले होते. तर त्याचा अगदी मी जरा आज धावता आढावा घेणार आहे. म्हणजे 42-43 ला मला लवकर सुरुवात करायची. तर आपण श्लोक आणि गीताईतला श्लोक म्हणूया. 40वा. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धी तो मोह पाडी मनुष्या ते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. अन्वयार्थ वाचते. इंद्रियाणी मन हा बुद्धी. इंद्रिय मन आणि बुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. अस्य म्हणजे अस्य कामस्य. त्या कामाचे निवासस्थानी म्हटली जातात. एषः म्हणजे एषः कामः हा काम. एतैहि यांच्या योगे म्हणजे इंद्रिय आणि मन आणि बुद्धी यांना हाताशी धरून ज्ञानम आवृत्य ज्ञानाला आच्छादित करून देहिनम विमोहयती देहधारी जीवाला मोहात पाडत असतो. आपण म्हटलं होतं की आता या कामरूपी शत्रूला जर नाश करायचा असेल तर तो काम जिथे निवास करतो त्याचे निवासस्थान त्याची जी ठाणी आहेत ती ठाणी सुद्धा आधी काबीज करायला पाहिजे. कारण आता शरीर मन बुद्धी कशी याची ठाणी आहे तर पहिलं इंद्रियांच्या मार्फत किंवा शरीराच्या मार्फत विषय दिसतात. विषय ग्रहण केले जाऊ शकतात. मग त्या विषयांबद्दल स्वाभाविक राग द्वेषाने मनुष्य त्याच्याशी कनेक्ट होतो की हे मला आवडतं, हे मला अजून हवं, हे मला आवडत नाही, ही मला ह्याच्यापासून पळ काढला पाहिजे किंवा ह्याच्यापासून मुक्त व्हायला पाहिजे. ही आसक्ती त्याच्याबद्दल निर्माण होते. ती मनाच्या पातळीवरती होते. आणि मग जर मिळवायची असेल गोष्ट किंवा टिकवायची असेल तर त्यासाठी काय काय उपाय योजता येतील हे काम बुद्धी करते. किंवा त्याच्यापासून पळ काढायचं असेल तर काय करावं लागेल ह्या प्रकाराने बुद्धी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. अशा प्रकारे इंद्रिय मन आणि बुद्धी ही त्या कामाच्या ताब्यात जातात किंवा काम त्यांना एका वेगळ्या कामाला लावतो. इच्छा करून ती इच्छित वस्तू प्राप्त करण्याच्या कामाला काम त्यांना लावतो. आणि ह्यांच्या मार्फत तो देहिनम विमोहयती. देहिनमचा अर्थ आपण घेतला देही म्हणजे देह धारण करणारा. त्याचबरोबर इथे आपल्याला एक वेगळा अर्थ घ्यायचा त्याचा की देह म्हणजे मी असं समजणारा. देहाभिमानी म्हणजे देही. आणि मग त्याचं कुठलं ज्ञान हे झाकलं जातं तर त्याचं मी आणि शरीर हे वेगवेगळे आहोत हे जे ज्ञान असतं ते काम झाकून टाकतो. आणि मग त्याच्यामुळे तो मोहात पडतो मनुष्य. आणि मोहात पडलेला मनुष्य मग चुकीचा व्हायला लागतो. जे करायला हवं ते तो करत नाही आणि जे करायला नको त्याच्या मागे लागतो. म्हणजे तो प्रमाद करतो. आता मोह आणि प्रमाद हे तमोगुणाचे लक्षण आहे. पण रजोगुण आणि तमोगुण यांचं सख्य किती आहे याच्याविषयी आपण मागे बघितलं होतं की रामायणातली कथा की रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे 3 ते रज तम आणि सत्व यांची उदाहरणं आहेत. तर असं हा 40वा श्लोक मध्ये ह्या गोष्टी सांगितल्यात की इंद्रिय मन बुद्धी यांना हाताशी धरून काम हा देहाभिमानी माणसाला मोहात पडतो आणि त्याला चुकीची कृत्य करायला लावतो. आता 41. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहि येनैज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून पहिला थारा इंद्रिये तीच जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही. अन्वयार्थ. तस्मात हे भरतर्षभ म्हणून हे भरतवंश श्रेष्ठा अर्जुना त्वम आदौ तू आधी इंद्रियाणी नियम्य इंद्रियांचे नियमन करून
ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या एनम पापमानम ही प्रजही, ह्या पाप्याचा अगदी त्याग कर किंवा त्याचा नाश कर. आता इथे काय बघितलं होतं आपण, तस्मात म्हणजे आता हे इंद्रिय मन बुद्धी यांना हाताशी धरणार आहे. मग सुरुवात इंद्रियांच्या पासून होतीये ना, कामाला सामोरं जाण्याची, किंवा कामाचा प्रभाव पहिला इंद्रियांच्या वरती दिसून येतो. म्हणून मग इंद्रियांच्या लेव्हललाच तुम्ही स्वतःला इंद्रियांचं नियमन करा. वाटलं मनात इच्छा झाली की अमुक अमुक करावं, हे मिळवावं, त्याच्यासाठी कष्ट करावे, तरी तिथं चुकीची असेल तर त्याच्या मागे जाऊ नका. आता हा काही सर्वश्रेष्ठ उपाय अर्थातच नाहीये, कारण की आधी तुमची उपभोगण्याची तुमच्या मनामध्ये वृत्ती निर्माण होतीये, ही त्याचं मूळ आहे. त्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. पण आपण ते बघितलं होतं की तातडीचा उपाय म्हणून सांगितलंय की सुरुवातीला तुम्ही पहिला हे तरी करा. ते केलं की तो तुम्ही रिकव्हर व्हाल त्या कामाच्या आघातातून, आणि मग तुम्हाला मुळापासून त्या रोगावरती इलाज करायला हातात तेवढा अवधी मिळेल. म्हणून हा वरवरचा जरी असला तरी उपाय अत्यावश्यक आहे. कारण ऍक्सिडेंट झालेल्या रोग्याला आपण मुळातनं नाही बरं करू शकत. आधी त्याला तातडीचे उपचार करावे लागतात आणि मग त्याला जगवावं लागतं आणि मग त्याच्यावरती बाकीचे आपण उपचार करतो. तसं ती उपमा खूप पटण्यासारखी आहे. आणि तर हा ज्ञानविज्ञान नाशनम म्हणजे काय करतो, पापमानमचा आपण भरपूर बघितलंय की आपल्याला काम हा कसा पाप प्रवृत्तीकडे ढकलतो. कारण कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलेलं. त्यामुळे भीती लाज सगळं सोडून तो कामाने व्याकुळ झालेला मनुष्य जे हवं ते करायला प्रवृत्त होतो. तो ज्ञान विज्ञान नाशनमचा आपण दोन प्रकारांनी विचार केला होता की ज्ञान म्हणजे एकतर गुरु किंवा शास्त्रीय ग्रंथ ह्याच्यापासून आपल्याला जो आत्मज्ञानाचा विचार कळतो तो म्हणजे ज्ञान, आणि त्याची अनुभूती जी येते साधनेच्या मार्गाने गेल्यानंतर ते म्हणजे विज्ञान. हा एक भाग. आणि दुसरं ज्ञान म्हणजे विवेक शक्ती, की काय चूक काय बरोबर हे आपल्याला माहिती असतं, ते तो विवेक म्हणजे त्यालाही ज्ञान म्हटलेलं आहे. हे संजीवनी टीकेनुसार आपण हा दुसरा बघितला होता. आणि विज्ञान म्हणजे तत्वज्ञान, विशेष ज्ञान, आत्मज्ञान. मग आता तत्वज्ञानाचा अनुभव सगळ्यांना नसतो, पण विवेकाचा अनुभव सगळ्यांना असतो. म्हणजे पाप करणाऱ्याला सुद्धा हे पाप आहे का पुण्य हे कळत नसतं असं नाहीये. पण ते दुर्योधनाचे कोट्स बघितले होते की मला धर्म्य आणि अधर्म्य कळतं, पण माझी प्रवृत्ती अधर्म्य गोष्टींकडेच जाते. तर हे जे पाप आणि पुण्य कळल्यामुळे म्हणजे पाप टाळण्याकडे स्वाभाविक प्रवृत्ती असते आणि पुण्य करण्याकडे स्वाभाविक प्रवृत्ती असते, ते विवेकामुळे. पण तो विवेक हाच जो आहे तोच झाकला जातो कामामुळे. आणि या अर्थाने त्याला ज्ञान विज्ञान नाशनम असं म्हटलेलं आहे. आता हा ज्ञान आणि विज्ञानाचा नाश म्हणजे अभाव नाही होत, असलेलाच फक्त प्रकट होऊ देत नाही तो. काम कामाचा प्रभाव जोपर्यंत असतो तोपर्यंत विवेकाचा प्रभाव, विवेक हा निष्प्रभ होतो. विवेक काही करू शकत नाही अशा पद्धतीने. आणि ज्ञान विज्ञान नाशनम म्हणजे कामना विक्षेप जे मनामध्ये निर्माण झाले तर ते तुमच्या साधनेच्या आड तर येतात. असं तुम्ही ध्यानसाधना करत असाल तर ती ध्यानसाधना नीटपणे होऊ शकत नाही, कारण मनात सतत तुमच्या कामप्रवृत्ती तुम्हाला मध्ये त्याच्यापासून विचलित करतात. आणि ज्ञानाविज्ञान कसं आहे इथपर्यंत ऐकू आलं असेल ना तुम्हाला. हा, तर कामना विक्षेप हे आपल्याला ज्ञानाचाही नाश करतात, म्हणजे आपल्या विवेकाचाही नाश करतात, किंवा आपल्याला गुरूंच्या कडून किंवा शास्त्रांच्या मधून जे आपण बौद्धिक ज्ञान किंवा शाब्दिक ज्ञान म्हणू ते घेण्याच्या आड सुद्धा कामना येतात. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, अनुभूती घेण्यासाठी जी साधना करतो त्या साधनेच्याही आड येतात. अशा अर्थाने काम हा ज्ञान विज्ञान नाश यांचा नाश करणारा आहे असं म्हटलेलं. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सः.
इंद्रिये बोलिली थोर मन त्याहूनी थोरते, बुद्धी थोर मनाहूनी थोरती होनी तो प्रभू. आता पहिल्यांदा पदच्छेद करूया. इंद्रियाणी पराणी आहुः, इंद्रियेभ्यः परं मनः, मनसः तु परा बुद्धिः, यः बुद्धेः परतः तु सः. आता अन्वयार्थ. इंद्रियाणी पराणी आहुः, इंद्रियांना श्रेष्ठ म्हटले जाते. इंद्रियेभ्यः परं मनः, आता आहुः म्हटले जाते. हे क्रियापद सगळ्या छोट्या छोट्या स्टेटमेंट्सना आपण लावत जायचं. इंद्रियेभ्यः परं मनः, इंद्रियांच्या पेक्षा श्रेष्ठ मन आहे, किंवा इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. तू, तर मनसः बुद्धी ही परा, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. तू, या बुद्धेः परतः, आणि जो बुद्धीच्याही पलीकडे आहे, सहा, तो आत्मा होय. इंद्रियांना आधी श्रेष्ठ म्हटलेलं आहे. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि बुद्धीच्याही पलीकडे किंवा बुद्धीहूनही जास्त श्रेष्ठ जो आहे तो आत्मा. आता आत्मा हा शब्द नाहीये कुठे आलेला, पण सहा या शब्दाने आत्म्याचाच निर्देश केलेला आहे. आता आपण जे महावाक्य अनेक वेळेला ऐकलंय, तत्त्वमसि, त्यात कुठे आत्मा म्हटलंय का, जीव म्हटलंय का? नाही. पण या ठिकाणी लक्षार्थ घ्यायला लागतो. आपण पुढच्या 43व्या याच्यामध्ये सुद्धा लक्षार्थाचा विषयी थोडस बोलणार आहोत, की बऱ्याच वेळेला पारमार्थिक जेव्हा संकल्पना असतात तेव्हा शब्दांचे वाच्यार्थ न देता शब्दांचे लक्षार्थ म्हणजे इम्प्लाइड मिनिंग जे असतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. म्हणजे फक्त शब्दार्थ आपण बघायला लागलो तर त्याच्यातनं काहीतरी अर्धवट तरी अर्थ होतो, किंवा कधी कधी चुकीचा होतो, मिसलिडिंग होतो. तेव्हा आपल्याला वाच्यार्थाला जेव्हा कमतरता येते तेव्हा आपल्याला लक्षार्थाचा वापर करावा लागतो. तर आता ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या कामरूपी शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणाचा आश्रय घ्यायचा ते या श्लोकात सांगितले. आणि ते क्रमाक्रमाने, म्हणजे हा आत्म्याकडे जाणारा एक सोपान म्हणजे शिडी दाखवलेली, की आधी हे काबूत आणा, मग हे असं. इंद्रियांपासून इंद्रिय, मन, बुद्धी आणि मग आत्मा. एकदम आत्म्याकडे जाणं शक्य नाही. आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, तस्मात्त्वम इंद्रिय आणण्याद, सुरुवात इंद्रियांना नियंत्रण करण्यापासून करायची, मग मनाला नियंत्रण, मग बुद्धीचं, आणि मग तुम्ही आत्म्यापर्यंत पोचाल. आत्म्याचं नियंत्रण करण्याची गरज पडत नाही. एकदा बुद्धीचं नियंत्रण झालं की आत्मा हा प्राप्त होतो. आता आपण एक एक त्याच्यातलं जर स्टेटमेंट आहे ते बघू. इंद्रियाणी पराणी आहुः, पर या शब्दाचा अर्थ पलीकडे किंवा श्रेष्ठ असा जर घेतला तर आपल्याला लागलीच प्रश्न मनामध्ये येतो की कोणापेक्षा श्रेष्ठ, कशाच्या किंवा कोणाच्या पलीकडं. तर ते आपल्याला आता याच्यात समजून घ्यायचंय. आता इथे बाकीच्याच कळतं, पण सुरुवातीचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये ते फारच अध्यारूत धरलेले. इंद्रिय ही कोणापेक्षा श्रेष्ठ आहेत असं तिथे कुठेही स्पष्टपणे म्हटलेलं नाही. तर इंद्रिय ही विषयांपेक्षा, विषय वस्तूंपेक्षा इंद्रिय ही श्रेष्ठ आहे असा त्याचा अर्थ आपल्याला लावून घ्यायला लागतो. कारण का, तर इंद्रिय, त्याची दोन कारणे. इंद्रिय ही विषयांना प्रकाशित करतात म्हणजे इंद्रिय विषयांना जाणतात. पण उलट नाही होत, रिव्हर्स किंवा कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. विषय हे इंद्रियांना प्रकाशित करू शकत नाही, विषय हे इंद्रियांना जाणू शकत नाही. इंद्रियही विषयांना जाणतात, म्हणून इंद्रिय ही जास्त व्यापक आहे. आणि दुसरं कारण, इंद्रिय तीच राहतात पण विषय बदलत असतात, म्हणून इंद्रिय ही जास्त व्यापक आहे आणि विषय हे व्याप्य असतात. म्हणून विषय इंद्रियांच्या अंतर्गत येतात पण इंद्रिय विषयांच्या अंतर्गत येत नाही. म्हणून त्यांना विषयांपेक्षा इंद्रिय सूक्ष्म, श्रेष्ठ, बलवान, व्यापक, प्रकाशक असे वेगळे वेगळे शब्द आपण वापरू शकतो. पर याचे अर्थ आहेत वेगळे वेगळे, शब्द वेगळे आहेत, अर्थ तोच आहे. आता याचं आपण एक उदाहरण बघू की बाह्य विषय वस्तूंमध्ये कसं ताकद नसते, त्यांच्यात कसं सामर्थ्य कमी असतं.
समजा बाहेर एखादं छानसं फूल दिसलं, त्याचा रंग सुंदर आहे, त्याला छान वास आहे, पण तिथे आपण पब्लिक बँक आहे ही, तिथे गेल्यानंतर खाली फुलं पानं तोडू नयेत वगैरे अशा पाट्या लिहिलेल्या आहेत. तरी पण आपल्याला मोह इतका अनावर होतो की आपण हळूच ती ओढणी त्या पाटीवर टाकतो आपली आणि फुल ओढतो, तोडतो. आणि मग म्हणतो की अरे काय त्या फुलांनी मला एवढा मोह पाडला ना, नुसतं ओढून घेतलं. एवढं नाजूक फुल आहे, पण इतकं जबरदस्त अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये. तर ही जरी आपण तक्रार केली, तरी त्याचं कारण फुलांची ओढ म्हणजे फुलामध्ये ओढण्याची ताकद नाही. आपलं मन त्या फुलाकडे ओढलं जातंय, ही खरी गोष्ट आहे. ही फुलं ती काय नुसती असतात, पण त्यांचा रंग, सौंदर्य, गंध हे संवेदना ही ज्ञानेंद्रियांना कळते. डोळ्यांना त्याचा रंग दिसतो, नाकाला त्याचा वास येतो, हाताला त्याचा स्पर्श जाणवतो. हे ज्ञानेंद्रियांना त्याच्यातले जे काही धर्म असतात, गुणधर्म, ते ज्ञानेंद्रियांना जाणवतात. आंबा घेतला, तर आंब्याला माहित असतं की आता आपण पिकून गोड झालोय. माणसाच्या डोळ्यांना आणि नाकाला ते कळतं. आमरसाला माहित असतं की आपण खूप मधुर आहोत, त्यामुळे आपण आता मटकावले जाणार आहोत. ते त्यांचे त्यांचे गुणधर्म त्यांच्या त्यांच्या जागी फक्त असतात. त्या ज्ञानेंद्रियांना त्याच्यातले धर्म, त्या संवेदना या जाणवतात आणि म्हणून ज्ञानेंद्रियही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणजे फूल काय, आपण फुलाचं उदाहरण घेतलं, फळाचं घेतलं. आपल्यात काय सुख सामावलेलं आहे, हे त्या फुलाला किंवा फळाला माहिती नसतं. किंवा ते या हो या, आम्हाला तोडून या, आमचे गजरे करा, आमचे हार करा, आम्हाला खा प्या. हे काही ते आमंत्रण देत नाहीत. पण ज्ञानेंद्रिय त्यांचे धर्म जाणतात. म्हणून बाह्य विषयांपेक्षा इंद्रिय ही सूक्ष्म. आता पुढचं, इंद्रियेभ्य परम मनः. इंद्रियांपेक्षा मन हे सूक्ष्म श्रेष्ठ आहे. आता परत त्यालाही दोन कारण आहे. असं का आहे? परत पहिलं कारण मगाशी आपण बोललो तसं, इंद्रिय मनाला जाणत नाहीत, पण मन सर्व इंद्रियांना जाणतं. आणि इंद्रिय सुद्धा इंद्रियांना जे ते इंद्रिय फक्त जे तो विषय जाणतो. पण मन हे पाची इंद्रियांना आणि त्यांच्या विषयांना सुद्धा जाणतं. म्हणून मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ. आता ज्ञानेंद्रिय जरी विषयांपेक्षा श्रेष्ठ असली, तरी सुद्धा संवेदना ग्रहण करणं आणि त्या पुढे पाठवणं एवढाच त्यांचा लिमिटेड रोल आहे. डोळे काही पायांना चल चल तिकडे चल अशी आज्ञा देऊ शकत नाहीत किंवा वास आला छान फुलाचा म्हणून नाक हाताला सांगू शकत नाही, जा रे ते सुगंधित फुल घेऊन ये. ही ही कमांड देण्याची पॉवर त्यांच्याकडे नाहीये. कारण मुळात ज्ञानेंद्रियांना संवेदना घेणे आणि कर्मेंद्रियांना कर्म करणे एवढीच लिमिटेड पॉवर आहे. त्यांना मला हे आवडतंय म्हणून मी हे घेतो. ही स्वतःची इच्छा किंवा अनिच्छा जी आहे ती ज्ञानेंद्रियांच्याकडे नाहीये. ते सगळं हवं नको पण कोणाकडे आहे? ते मनाकडे. मनाचंच काम आहे ते, की मला हे हवंय, हे घेऊयात, हे आता नको, फार घाण वास येतो, इथून लवकर जाऊयात. हे सगळं मनाचं आहे. ज्ञानेंद्रिय फक्त आला वास घेतो त्यांना घ्यावाच लागतो. तिथे त्यांना चॉईस नाहीये, की मी नाही घेणार आता वास. हा चॉईस त्यांना नाहीये. तो त्यांना ग्रहण करतात, ते पाठवतात. आवडतंय का नावडतंय, अजून हवंय का तिथून पळ काढायचा आहे, हे सगळं मन ठरवणार. आपण एक उदाहरण घेऊया अजून. मनाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अजून एक उदाहरण घेऊ. समजा आपण एक मस्त दूध घट्ट आटवून त्यात छान योग्य प्रमाणात साखर, वेलदोडा, केशर वगैरे घालून बासुंदी केली. तर आता त्या बासुंदीचा एक असा गोडसर मस्त गंध सुटलेला आहे. तो नाकाला कळतोय. त्याचा असा गुलाबीसर रंग जो आलाय, ब्राऊन बदामी रंग ज्याला म्हणतो आपण, तो डोळ्यांना कळतोय. त्याचा घट्टपणा हा आपल्या हातांना कळतो. आणि मग आपल्या जिभेला त्याची गोडी कळते. आणि अरे वा, काय बासुंदी झालीये, हे आपण जे बोलतो ते आपल्या कानांना कळतं. म्हणजे ही सगळी इंद्रिय एकत्र येऊन आपापल्या संवेदना ग्रहण करून जे सुख होतं ते त्या इंद्रियांपेक्षा सगळ्यात जास्त एकत्रित त्याचा जो प्रभाव असतो सुखाचा, तो मनाला होतो. आणि मनाला अजून एक कपॅसिटी दिलेली आहे, की हा पूर्वी बासुंदी खाल्ली होती ना, तशीच झाली ही बासुंदी किंवा तशी नाही झाली, तशी व्हायला पाहिजे होती. हे डिफरन्शिएशन त्याला कळतं. म्हणजे कंपॅरिझन करणं, आधीची सुख संवेदना लक्षात ठेवणं, त्या स्मृतीशी आत्ताची संवेदना कंपेअर करणं, हे मनाला जमतं. आणि उद्या समजा बासुंदी करायची असेल तर आजपासून माझ्या मनात त्याच्या कल्पना सुरू होतात.
तशी सुखाची कल्पना करणं आणि सुखाचं स्मरण करणं, ह्या सुद्धा दोन गोष्टी ज्या आहेत त्या खास मनाच्या आहेत, जी पॉवर इंद्रियांना नाही. अजून एक गोष्ट इंद्रियांच्याकडे कमी आहे. त्याला पण एक वेगळं उदाहरण घेऊ, की एखादी आई आहे आणि तिच्याकडे बघून तिचं छोटं बाळ, आई आली कुठून तरी, तर बाळ तिच्याकडे बघून गोड हसतं आणि चटकन झेप टाकून आईकडे येतं. आता ह्याच्यात घटना काय घडली, दृश्य काय दिसलं, बाळ आईकडे बघून हसलं. तर डोळ्यांना तेवढंच दृश्य दिसतं, पण आईला मन असतं. त्यामुळे तिला कळतं की माझं बाळ माझ्याकडे बघून हसलं आणि माझ्याकडे आलं. हा जो आपलेपणा आणि परकेपणा, हा जो त्याला जोडला जातो, म्हणजे ही भावना जी मनामुळे जोडली जाते, त्याच्यामुळे डोळ्यांना ते दृश्य दिसण्याचं जे काही सुख होतं, त्याच्या कित्येक पटींनी जास्त सुख त्या आईला त्या मनामध्ये होत असतं. आणि ह्या भावना असणं, ही गोष्ट मनाकडे आहे, ती इंद्रियांच्याकडे नाही. त्यामुळे इंद्रियजन्य सुखांना संवेदनाच्या मर्यादा आहेत. त्या संवेदना प्लस भावना, ह्याच्यामुळे त्या दुप्पट किंवा अनेक पटींनी झालेल्या जे असतात सुख, ते मन घेऊ शकतं. म्हणून चार गोष्टींसाठी आपण चार गोष्टी बघितल्या की ज्याच्यामुळे मन हे इंद्रियांपेक्षा जास्त श्रेष्ठ असतं. एकतर स्वतःची इच्छा अनिच्छा ही ज्ञानेंद्रियाला नसते, ती मनाला असते. त्याच्यानंतर सुखाचं स्मरण आणि सुखाची कल्पना करणं, ही गोष्ट आपण मनच करू शकतं, इंद्रिय करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट आपण जी बघितली ती भावना. भावनामुळे जे सुख मनाला अधिक प्रमाणात घेता येतं, ते इंद्रियांना घेता येतं. अशा तीन कारणांसाठी आपण म्हटलं इंद्रियेभ्यः परम मनः. आता पुढे मनसस्तु परा बुद्धी. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि श्रेष्ठ. आता मन, परत पहिलं आर्ग्युमेंट आपलं तेच असणार की मन हे बुद्धीला जाणत नाही, पण बुद्धी मनाला जाणते. कारण ती हायरार्की आहे. जो हायर आहे तो लोअरला प्रकाशित करतो किंवा जाणतो. लोअर हा हायरला करू शकत नाही. तर मन कसं आहे, शांत आहे का व्याकुळ आहे, चिडचिडा झालेला आहे, हे मनाला कळतं, हे बुद्धीला कळतं. इंद्रिय योग्य काम करतायत की नाही करत आहेत, हे सुद्धा बुद्धी जाणते. म्हणजे बुद्धी मनाला आणि मनाच्या संकल्पांना सुद्धा जाणते. म्हणजे मनामध्ये काय चाललेलं, मनातल्या भावना या मनाच्या इच्छा काय आहेत त्यांना सुद्धा जाणतं. तसंच बुद्धी इंद्रियांना आणि इंद्रियांच्या विषयांना सुद्धा जाणते. म्हणून इंद्रियांच्या पलीकडे जे मन आहे, त्या मनापेक्षाही बुद्धी अधिक सूक्ष्म, श्रेष्ठ आणि व्यापक आहे. मनाने असं काहीतरी गुपचूप केलं तरी ते बुद्धीला कळतं. मन बरेच वेळा सुख संवेदनांची इच्छा धरतं, पण ती इच्छा योग्य की अयोग्य, नैतिक का अनैतिक, धर्माला धरून आहे का धर्माला सोडून, हे मन नाही पाहू शकत, ते बुद्धी बघते. म्हणजे मनाने केलेली इच्छा पारखून घ्यायची आणि त्याच्यातून ज्या काही अनुकूल किंवा प्रतिकूल संवेदना येणार, त्याचं प्रमाण काय असेल हे बुद्धी ठरवते. म्हणजे बुद्धी पारखते, ती सुखाची किंमत ठरवते की हे या मनाला हे हवंय, पण हे मिळवण्याची कॉस्ट काय आहे, याच्याकरता काय काय याचे परिणाम होतील, त्यामुळे ते करणं योग्य का नाही, हे सगळं बुद्धी ठरवते. त्यामुळे मनाने जर एखादी गोष्ट हवी असं म्हटलं तरी ते मन सरळ सरळ हे करा ते करा अशी कर्मेंद्रियांना आज्ञा देऊ शकत नाही. त्याला बुद्धीच्या मार्फतच जावं लागतं. बुद्धीचा होकार आल्याशिवाय मन स्वतंत्रपणे कर्मेंद्रियांना किंवा ज्ञानेंद्रियांना आज्ञा देऊ शकत नाही. त्यामुळे कर्मेंद्रियांना हे करा ही आज्ञा ही बुद्धीच्या थ्रूच द्यावी लागते. म्हणून मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि श्रेष्ठ. तर बुद्धी काय काय करते आणि बुद्धीचा स्कोप कुठे थांबतो किंवा कुठे संपतो हे पण बघायला पाहिजे. बुद्धी काय काय करते, तर बुद्धी इंद्रिय आणि मन यांच्या विषयांबद्दलची जी ओढ त्यांना लागलेली असते, त्याची तीव्रता किती आहे हे बुद्धीला कळतं. मग त्या तीव्रतेच्या अनुसार जर कर्म केलं तर त्या मिळणाऱ्या सुखाचे परिणाम
हे पूर्वी तशाच प्रकारची जेव्हा घटना घडली असेल त्या अनुभवात काय झालं होतं, तशाच प्रकारची कृती केलेली असताना सुख झालं होतं का दुःख, हा जो पूर्वीचं स्मरण आहे त्याच्याशी त्या परिणामांची ती बुद्धी ते कम्पेअर करते, ताडते. आणि मग त्याच्यानंतर या सिच्युएशन मध्ये कोणकोणत्या कृती करता येतील याचे विविध पर्याय बुद्धी तयार करते. मग या पर्यायांपैकी कृतीत आणण्यासाठी सगळ्यात बेस्ट कुठला आहे, नेक्स्ट बेस्ट कुठला आहे, त्याच्या खालचा कुठला आहे, असं सिक्वेन्सिंग पण बुद्धी करते. आणि मग कोणताही पर्याय स्वीकारायची किंवा न स्वीकारण्याची कारणं काय आहेत त्याचंही कारण मीमांसा पण करते. हे केलं तर असं होईल, म्हणून हे करायचं का नाही करायचं, नाही केलं तर काय होईल, हे सगळे पुस्ती जोडते, सगळा अहवाल तयार केलेला असतो. हा सगळा हिशोब झटकन बुद्धी मांडते. म्हणजे हे सगळं इतक्या पटपट होतं की आपल्याला सांगताना आता ही 4-5 स्टेप्स 3-4 एखादा अर्धा मिनिट लागलं असेल, पण हे तत्काळ होतं सगळं प्रोसेसिंग. आता हे कर्म करण्याचे सगळे पर्याय आणि त्याची मीमांसा, काय करावं काय करू नये, कधी करावं, हे आधी करावं, हे सगळं, हा सगळा आराखडा, हा सगळा प्लॅन बुद्धी तयार करते. पण कृती करण्याचा फायनल निर्णय असतो तो मात्र बुद्धी स्वतःच्या अधिकारात घेऊ शकत नाही. आपल्याला वाटतं की बुद्धी निर्णय घेते, पण नसतं ते. एकदा निर्णय झाला की झालेला निर्णय अंमलात आणण्यासाठी ती कर्मेंद्रियांना योग्य ते संदेश पाठवते, त्यांना मदतही करते. पण फायनल जे शिक्कामोर्तब असतं की हेच करायचंय, हे बुद्धीच्या कक्षेत येत नाही. मग कुणाच्या येतं? मग आपल्या श्लोकात म्हटलंय ना, यो बुद्धे परतस्तु सहा, जो बुद्धीच्याही पलीकडे आहे तो आत्मा. फक्त आता इथे आत्मा म्हणजे परमात्मा असं घ्यायचं नाही, तर तो जीवात्मा. देहधारी जो आत्मा आहे, जो देहाभिमानी आहे की हा देह माझा आहे असं समजणारा जे आत्मचैतन्य आहे, तर जीवात्मा असं म्हटलं जातं. आणि जीवात्मा हा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. आता बुद्धीने सगळे पर्याय केले, त्याची क्रमवारी केली आहे आणि सगळी लिस्ट सादर केलेली आहे जीवात्म्याच्या समोर. आणि ती आता निवडीची वाट बघतीये की आता जीवात्म्याने ठरवायचंय कशाची निवड करायची. तो अधिकार जीवात्म्याचा आहे. कारण जीवात्मा हा चैतन्य स्वरूपाच्या लेव्हलला आत्म परमात्म्याशी जरी परमात्म्याचाच एक अंश किंवा परमात्म्याशी संबंधित असला चैतन्य पातळीवरती, तरी तो शरीराचा अधिपती आहे आणि शरीराशी तादात्म्य केलेलं आहे. त्यामुळे मूळ जाणीव मी आहे, ही जी फक्त मूळ जाणीव आहे ती जरी ज्ञानमय असली तरी हा देह म्हणजे मी आहे अशी जी जाणीव आहे ती व्यवहारामध्ये मीपणा निर्माण करते. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व, मला हे भोगायचं आहे म्हणून मी हे करत आहे किंवा हे करून मला हे मिळवायचं आहे, असं सगळं त्या देहाभिमानाबरोबर जोडलं जातं. तो जीव, तेव्हाच जीवभाव, त्यालाच जीवभाव असं म्हणतात. मग बुद्धी जे कृती करण्याचे पर्याय, अनेक पर्याय जीवात्म्यासमोर ठेवते, त्याच्यामध्ये एक मनाच्या इच्छेची जशी ओढ असते, त्या ओढीला अनुकूल असा पर्यायही त्याच्यामध्ये असतो. आणि तो पर्याय स्वीकारण्याचं स्वातंत्र्य जीवाला असतं. म्हणजे जरी बुद्धीने त्याच्यामध्ये पुस्ती लिहिली की हा पर्याय आहे, पण हे केल्यास हे हे नुकसान होऊ शकतं, हे बुद्धीने जोडलेलं आहे, त्याच्या खाली तळटीप आहे, पण त्याचा विचार करायचा का नाही, हा जीवात्म्याचा स्वतःचा स्वतंत्र निर्णय, तो फ्रीडम जीवात्मा घेतो. म्हणजे तो बुद्धीचा विचार घेऊ शकतो, पण त्यांनी ऐकलंच पाहिजे बुद्धीचं अशी सक्ती त्याच्यावर कोणीच करू शकत नाही, कारण तो सगळ्यात श्रेष्ठ आहे ना. मग अशा वेळेला जेव्हा जीवात्मा मनाचा जो कल असतो त्याला अनुकूल जी कृती, तो जो पर्याय बुद्धीने सुचवलेला असतो, तो जेव्हा स्वीकारतो तेव्हा आपण म्हणतो की ही मनमानी आहे. मनाच्या इच्छेला जास्त प्राधान्य दिलं जातं आहे जीवात्म्याकडून. अर्थातच कृतीचा निर्णय जीव घेतो म्हटल्यानंतर जबाबदारीची म्हणजे जे काही परिणाम होतील त्या परिणामांची सर्व जबाबदारी सुद्धा जीवात्म्याचीच असते. मग त्याच्यामुळे चांगल्या कर्माची चांगली फळं, वाईट कर्माची वाईट फळं ही त्याला जीवात्म्याला भोगावी लागतात. बुद्धीतलं
योग्य अयोग्य ठरवण्याची जी शक्ती असते त्यालाच विवेक म्हणतात. हे आपलं आधीच आपण बघितलेलं आहे. तर त्या विवेकानुसार कृती करण्याचा जो सगळ्यात योग्य पर्याय आहे तो जर जीवात्मा नेहमी स्वीकारेल, म्हणून एका श्लोकामध्ये म्हटलंय ना, आत्मानम रथिनम विद्धी बुद्धीम तू सारथी. सारथी पण का म्हणलंय बुद्धीला? कारण ती सगळं योग्य रस्त्यावर ठेवू शकते, पण ते तुम्ही त्याला सारथी मानलं पाहिजे. बुद्धीचं सारथ्य बुद्धीच्याच हातात ठेवलं पाहिजे. चुकून मनाच्या हातात गेलं तर मग सगळा गोंधळ होतो. म्हणजे जर बुद्धीचा निर्णय, बुद्धीचा सगळ्यात सुचवलेला बेस्ट पॉसिबल जो पर्याय असेल तो जर जीव नेहमी स्वीकारेल तर त्याचं अंतःकरण आपोआपच ज्ञानप्रधान होत जाईल. आणि याच्या उलट जर मनाच्या उपभोगांच्या ओढीला तो सारखा मान तुकवत राहिला, जीव जर अयोग्य पर्याय बुद्धीने अयोग्य म्हटलेले पर्याय जर तो सारखा स्वीकारत राहिला तर मग त्या सततच्या चुकीच्या कर्मांचे संस्कार होत होत तो उपभोगांच्या वृत्तींचा सगळा असा कोलाहल वाजेल. त्याच्यामध्ये त्याचा आतला जी विवेक ओरडून ओरडून सांगत असेल की नाही हे चुकतंय, हे बरोबर आहे, हे कर, तो विवेकाचा आवाजच सगळा दडपून जाईल. त्याच्यामध्ये ऐकूच येणार नाही आणि आपण इच्छांचे गुलाम असल्यासारखा हा देहराज जीव मनाच्या प्रभावाखाली वागायला लागेल. आणि अशा वेळेला कामप्रवृत्ती ही बळावते आणि ती आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा ताबा प्रस्थापित होतो. आणि या सिच्युएशन मध्ये जीवाची अवनती होत जाते. म्हणून या श्लोकामध्ये श्रीकृष्ण हा संदेश देत आहेत की आपले शरीर मन बुद्धी यांच्यापेक्षा मी, म्हणजे मी ही जाणीव, आत्मतत्वावरची मी ही जाणीव ही मी स्वतः सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहे. त्यामुळे कृतीचा निर्णय घेण्याचा जो तुला अधिकार दिलेला आहे तो योग्य प्रकारे तू वापर आणि योग्य पर्यायांचा स्वीकार कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. म्हणजे माणसाचा स्वतःचा खरा मोठेपणा किंवा श्रेष्ठत्व काय ते गीता या श्लोकात आपल्याला सांगते. आणि माणसाला स्वतःची ताकद स्वतःलाच समजलेली जेव्हा नसते तेव्हा तो उगीच दुसऱ्यांसमोर मान तुकवत राहतो. कधी तो इंद्रियांच्या आहारी जातो, कधी मनाच्या आहारी जातो आणि उगाच तो हतबल होतो. त्याच्यातलं जी शक्ती असते स्वतःलाच त्याला त्याची ओळख नसते. म्हणून तो बळ असून सुद्धा तो असा हीन दीन दुबळा असा होतो. म्हणून अर्जुनासारखा महावीर सुद्धा इथे प्रश्न काय विचारतोय की कोण बरं आम्हाला आमच्या इच्छेविरुद्ध पापक कर्माकडे ओढून नेतो. जेव्हा आता एखादा मद्य पिणारा माणूस असेल आणि त्यांनी महान प्रयत्नांनी मद्य त्याची ती सवय सोडण्यासाठी तो थोडाफार यशस्वी झाला असेल आणि त्या मधल्या काळात काही कारणामुळे अचानकपणे तो दारूच्या गुत्त्यावरून जात असेल, त्याला त्याचा तो विशिष्ट दर्प आल्यानंतर तो ओढला गेला असेल, तो म्हणतो की अरे मी तो वास आले आणि माझ्या मनावरचा कंट्रोलच गेला आणि इच्छा नसताना माझे पाय तिकडे वळलेच. इथे असं म्हणणं म्हणजे मालकाला नोकरांनी गुलाम करून वागवावं, तसं हे इथे जीवाला मनाच्या इच्छांनी आपल्या तालावर नाचवण्यासारखं आहे. म्हणून हा जो गीतेतला श्लोक आहे तो आत्मोन्नतीचा सोपान सुरुवातीला म्हटलं तसं सांगणार आहे. आणि कामाला जिंकण्यासाठी एक 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 स्टेप वर जात शुद्ध आत्म्याचा आश्रय करायला हवा आणि त्याचाच बोध करून घ्यायला हवा, हा या श्लोकाचा भावार्थ आहे. आता इंद्रिय मन यांचं नियमन आणि आत्मज्ञानाचा योग प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न, ह्या दोन गोष्टी आहेत त्या एका मागोमाग एक करायच्या आहेत का संयुक्तपणे करायच्या आहेत, हा प्रश्न आपण 43व्या श्लोकामध्ये आता बघणार आहोत. वाचते 43. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. असा तो प्रभु जाणूनी आवरी आप आपणा संहारी कामहा वैरी तू गाठोनी परोपरी. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानं आत्मना,
जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. फार मोठे संधी याच्यामध्ये नाहीये. अन्वयार्थ बघूया. हे महाबाहू शूर अर्जुना, एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा, याप्रमाणे बुद्धी पलीकडचे श्रेष्ठ तत्व जाणून घेऊन आत्मना आत्मानं संस्तभ्य, आत्म्याने आत्म्याचे चांगले नियमन करून दुरासदम कामरूपम शत्रुं जही. दुरासद म्हणजे ताब्यात यायला अवघड अशा कामरूपी शत्रूला नष्ट कर. नुसता एकदा शब्दार्थ पाहूया. हे महाबाहू अर्जुना, याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडचे श्रेष्ठ आत्मतत्व जाणून घेऊन आत्म्यानी आत्म्याचे चांगले नियमन करून ताब्यात यायला अवघड अशा कामरूपी शत्रूला नष्ट कर. सुरुवात आपण महाबाहू या संबोधनापासून करू. हे महाबाहू हे संबोधन का वापरलेलं आहे? महाबाहूचा अर्थ काय म्हणा की त्याचे बाहू मोठे. बाहू मोठे आहेत म्हणजे बाहूंमधलं सामर्थ्य मोठे. कारण शत्रूला जिंकण्यासाठी सामर्थ्याची आवश्यकता असते, बाहुबळाची आवश्यकता असते. ते सामर्थ्य अर्जुनाजवळ भरपूर आहे, पण या कामरूपी शत्रूला जिंकण्यासाठी ते बाहूंमधलं सामर्थ्य उपयोगाचं नाही किंवा पुरेसं नाहीये. मग काय पाहिजे? तर त्या कामरूपी शत्रूला जिंकण्यासाठी इंद्रिय मन बुद्धी यांचं आतून नियमन करणारा एक समर्थ योद्धा असण्याची गरज आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतायत की तू रणांगणात मोठा वीर असशीलही, पण तुझ्या अंतरांगणामध्ये म्हणजे अंतर हृदयामध्ये जे एक वेगळं रणांगण आहे, जिथे विविध वृत्तींचा कोलाहल वाजलेला आहे आणि षड रिपूंच तुझ्यावर चालून येणार आहेत, त्या रिपूंचं तुला सामर्थ्य भंग करायचं असेल, तुला वेगळ्या प्रकारचं आंतरिक सामर्थ्य लागेल, तर तुला आत्मबल लागेल. ते आत्मबल तुला वाढवायला लागेल. हे त्याला सुचवण्यासाठी महाबाहू हे संबोधन वापरलेलं आहे. आता या अन्वयामध्ये पुढचा जो भाग येतो, आपण एवं बुद्धे परम बुद्ध्वा ह्याच्याविषयी फार बोलायची गरज नाही. आपण मागच्या श्लोकामध्ये ते बघितलंय की बुद्धीपेक्षा आत्मा कसा श्रेष्ठ आहे. कारण आत्म्याला फुल शेवटची अथॉरिटी आहे, हायएस्ट अथॉरिटी आत्मा आहे, त्यामुळे तो बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. आता आपण त्यामुळे पुढच्या तुकड्याकडे जाऊया. आत्मना आत्मानं संस्तभ्य. तर जेव्हा आपण हे आत्म्यानी आत्म्याचं नियमन करणं असं जेव्हा वाचतो, तेव्हा आपल्याला दोन प्रश्न मनामध्ये येतात की एकतर आत्मा हा निष्क्रिय आहे, आत्म्यामध्ये स्वतःमध्ये काहीही क्रिया नाही, तर मग तो नियमन कसं करणार? नियमनाची कृती त्याच्या हातून कशी होईल? पहिला प्रश्न. आणि दुसरं असं आहे की आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे ना, मग त्याचं नियमन कसं होऊ शकेल? तर आता इथे आपल्याला मगाशी म्हटलं तसं लक्षार्थ घ्यायची गरज पडते. आणि हे आत्मना आत्मानं ही जी फ्रेज आहे ना, ती गीतेची फार लाडकी फ्रेज आहे. 6व्या अध्यायाच्या 2-3 ठिकाणी हे वापरलेलं आहे. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम वसादये. त्याचा एक साधा सोपा दुसरा पण अर्थ घेतो की स्वतःच नियमन करा. पण किंवा येन आत्मना एव आत्मानं येन आत्मा एव आत्मना जितम, ज्यांनी स्वतःनीच स्वतःवर विजय मिळवलेला आहे. म्हणजे आत्मा म्हणजे स्वतः असा एक अर्थ घेता येऊ शकतो. पण त्यापेक्षा थोडा अधिक चांगला अर्थ आपण घेऊयात, जो लक्षार्थाने आपल्याला घेता येईल. आणि लक्षार्थ आपण कधी घेतो? जेव्हा आपला वाच्यार्थ लंगडा पडतो, अपुरा पडतो, त्याच्यात काहीतरी उणीव असते, तेव्हा. मग लक्षणेनी काय घ्यायचा अर्थ? आत्माचा आत्मना आत्मानम. आत्मनामध्ये जो आत्मा शब्द आहे त्याचा अर्थ घ्यायचा बुद्धी, आणि आत्मानम ह्याच्यामध्ये जो आत्मा शब्द आहे त्याचा अर्थ घ्यायचा मन. म्हणजे काय होतं? त्याचा पूर्ण अर्थ काय होतो? बुद्धीनी मनाचं नियमन करू. आत्मना आत्मानं संस्तभ्याचा अर्थ झाला बुद्धीनी मनाचं चांगलं नियमन करू. तर बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी व्यापक आहे, मन व्याप्य आहे, हे आपण मागच्याच श्लोकात बघितलंही आहे. त्यामुळे हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. त्यामुळे आता आपल्याला विचार करायचा आहे संस्तभ्य या पदाचा. चांगलं नियमन करणं
म्हणजे काय करायचं? तर आता इंद्रिय आणि त्याचे जे अनुकूल असे विषय असतात त्याच्यामधून सुख प्राप्त करून घेण्याची एक माणसाची जी प्रवृत्ती असते ती खूप लहानपणापासून असते आणि अत्यंत नैसर्गिक असते. अगदी तान्ह बाळ जरी म्हटलं तर त्याला हातात खुळखुळा दिला तो रंगीत असतो, तर त्याला तो आधी रंग आवडतो. तो रंगीत खुळखुळा हातात घेऊन हात हलवायला लागल्यानंतर त्याचा एक छान तो नाद निर्माण होतो, तो त्याला आवडायला लागतो. मग तो पुन्हा पुन्हा तो खुळखुळा हलवत हलवत आपटत त्या नादात तो गुंततो. मग रांगणारं मूल अनेक वेळा ते कुठे कुठे पडलेला तो खुळखुळा उचलून तो फारच चविष्ट झालेला असतो, तो घेऊन ते चोखतो. म्हणजे त्याचा रंग रूप चव सगळ्यामध्ये तो रममाण होतो. आणि जेव्हा तो खुळखुळा हरवतो किंवा समोर नसतो आणि त्याला आठवण होते त्याची, तेव्हा ते रडायला लागतं बाळ, की मला तो खुळखुळा हवाय. ते लोकांना कळेपर्यंत खूप वेळ जातो, की ह्याला काय हवंय, का रडतोय. पण तो त्या खुळखुळ्यासाठी अस्वस्थ होतो. आणि हे जे लहान मूल असतं त्याचा जेव्हा मोठा माणूस एक मोठी व्यक्ती होते तोपर्यंत त्याच्या मनात असे अनेक खुळखुळे घर करून बसलेले असतात. आणि कुठला खुळखुळा कधी वाजायला लागेल हे काही सांगता येत नाही. मग इथे बुद्धीचा रोल सुरू होतो. जेव्हा गरज असेल तेव्हा बाकीचे सगळे खुळखुळे बंद करणं ही जी शक्ती आहे ती फक्त बुद्धीमध्ये आहे. कारण मन कधी या खुळखुळ्याशी खेळतं, कधी त्या खुळखुळ्याशी खेळतं, कधी त्याला तो हवं असतं, कधी हे हवं असतं. तर गरजेच्या वेळेला अनावश्यक खुळखुळ्यांचा आवाज बंद करणं हे बुद्धीचं काम असतं आणि त्याला इथे संस्तभ्य असं म्हटलेलं आहे. एखाद्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यावर पूर्ण आपलं अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो विषय आपल्याला समजतो. मग ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीने मनाचं नियमन करण्याची आवश्यकता असते. आपण अशा एखाद्या ठिकाणी बसलो असो की बाहेर खूप गोंगाट आहे, गडबड आहे, गोंधळ आहे, मुलं खेळतायत किंवा टीव्हीचा आवाज मोठा आहे, तर तेव्हा आपलं लक्ष आपल्या अभ्यासाकडे राहत नाही हे आपण समजू शकतो. पण कधी कधी पूर्ण शांतता, बाहेरच्या वातावरणात काहीही डिस्टर्बन्स नाही, पण आपण आतून जर डिस्टर्ब असलो तरी सुद्धा आपलं लक्ष लागत नाही. मग कुठली चिंता आपल्याला सतावत असेल किंवा दुसरं कुठलं महत्वाचं काम हे केल्यानंतर करायचं असेल तर त्याचेच विचार आपल्या मनामध्ये येत राहतील. अशी अंतर्गत अस्वस्थता निर्माण करणारी विविध कारणं ही जेव्हा आपल्याला छळत असतात तेव्हा सुद्धा ही मनातली गजबज सुद्धा हव्या त्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यामध्ये बाधा उत्पन्न करते. मग जाणून घेण्याची गोष्ट जेवढी सूक्ष्म असेल तेवढं आपलं अवधान अधिक त्याच्याकडे द्यायची गरज पडते. मग त्यावेळेला काय करायला लागतं तर बाकीचे जे सगळे विषय असतात, आता हा 1 तास मी हे करतेय ना, आता जे काय असेल ते नंतर बघू. सगळे पुढे ढकलणं आणि त्या विषयाशी संबंधित ज्या काही आपल्या मनामध्ये वृत्ती निर्माण होत आहेत, तर सगळ्या तात्पुरत्या तरी थोपवणं, बंद करणं आणि त्यांना गप्प बसायला शिकवणं. म्हणजे आज चिवचिव, चिवचिव चालू असते. ती गप्प बसायला त्यांना लावणं. हे सगळं म्हणजे संस्तभ्य. आणि हे नियमन बुद्धी करू शकते, कारण ती मनापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. ते आपण कशी सूक्ष्म आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अशा प्रकारे आत्मना आत्मानं संस्तभ्य या पदांनी गीता आपल्याला सांगते की तू परिस्थितीचा स्वामी बन आणि आपल्या भावनांचा मालक म्हणून पूर्ण कार्यक्षमतेने तू प्रत्येक परिस्थितीला सामोरा जा, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तर पुढे काय म्हटलंय, दुरासदम कामरूपम शत्रू. काम जिंकण्यास कठीण आहे. कशामुळे? तर त्यांचं मूळ आपल्यामध्येच आहे. कामनांचं मूळ हे आपलं जे स्वरूपाविषयीचं अज्ञान आहे त्याच्यामध्ये लपलेलं आहे. कारण स्वरूप हे साक्षात परमात्म्याचा अंश आहे आणि शरीर मन बुद्धी हे संसाराचे अंश आहेत. कामना या अभावामुळे उत्पन्न होतात. आपलं स्वरूपाने आपण पूर्ण आहोत. पण हे जेव्हा आपल्याला माहिती नसतं तेव्हा आपलं काहीतरी कमतरता जाणवते आणि ती कमतरता पूर्ण करण्याच्या निमित्ताने कामना उत्पन्न होते. म्हणजे कामना या अभावामुळे उत्पन्न होतात आणि अभाव हा संसाराच्या संबंधामुळे निर्माण होतो. कारण संसार हा अभाव रूपच आहे. दुसऱ्या अध्यायातला श्लोक तुम्हाला आठवत असेल तर बघा. दुसऱ्या अध्यायातला 16वा श्लोक. नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते सतः. असतला भाव नाही आणि सतला अभाव नाही. हा संसार सगळा असत आहे. असत म्हणजे काय? जो दिसतो मग त्याला असत कसं म्हणणार?
तो दिसतो, तो अनुभवालाही येतो, पण तो कायम एकसारखा नसतो, तो परिवर्तनशील असतो. या अर्थाने त्याला असत म्हणलं. म्हणजे तो काल जसा असतो तसा आज नसतो, आज जसा असतो तसा उद्या नसतो. सतत त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं आणि त्याच्यामध्ये अभाव असतात. तेव्हा आपण 4 प्रकारचे अभाव बघितले होते. आठवतायत? एक प्रागभाव. हे संसारातल्या सगळ्या वस्तू ह्या उत्पन्न होतात आणि उत्पन्न होणारी प्रत्येक गोष्ट नाश पावतेच. उत्पन्न होतात म्हणजे उत्पन्न होण्याआधी त्यांचा अभाव असतो, तो प्रागभाव. नाश होतात म्हणजे नाश झाल्यानंतर त्यांचा अभाव असतो, म्हणजे प्रद्भवसाभाव. आणि एक वस्तू एका वेळी एकाच ठिकाणी असू शकते, ती त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही. याला म्हणायचं अन्योन्यभाव. हे 3 प्रकारचे जे अभाव असतात, ते संसारातल्या सर्व गोष्टींना लागू होतात. चौथा जो असतो, अत्यंताभाव, तो मात्र संसारातल्या वस्तूंवर नसतो. म्हणजे ज्या गोष्टी खरोखरच आपल्याला अनुभवाला येतात त्या. कधीच नसणं, कधीच कुणाला त्या गोष्टींचा अनुभवच नसणं, अशा गोष्टींना म्हणजे त्या केवळ कल्पनेत आहेत. म्हणजे आकाशपुष्प अशी काहीतरी ठराविक आहे त्याची. सशाचं शिंग. सशाला शिंग कधी कोणी बघितलेलंच नाहीये. मग ही कल्पनाच आहे. त्याला फक्त पूर्ण अत्यंताभाव असतो म्हणून त्याला असत म्हणतात. असो, तर आपला मुद्दा काय होता की संसार हा अभावरूप आहे. संसाराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अभाव आपल्याला जाणवतो. म्हणून आपण परमात्म्याशी जोडलं जायला पाहिजे. पण आपण परमात्म्याशी विनमुख होतो आणि संसाराशी जोडलं जातो. पण इनर हे जरी आपण केलेलं असलं, संसारातल्या विविध गोष्टींच्या मोहात पडून आपण त्यांच्या मागे लागत असलो, तरीही एका परीने आपल्याही नकळत आपण परमात्म्याच्याच प्राप्तीची इच्छा करत असतो. हे कसं काय? कारण आपल्या विविध इच्छा बघितल्या आणि त्याचं एक लसावी काढला, त्यांचं मूळ कुठे पोचतंय असं बघितलं तर 3 प्रकारच्या बेसिक इच्छांमधून इच्छांमध्ये त्यांचं ओरिजिन आपल्याला सापडतं. एक तर मी नेहमी जिवंत असावं, ही एक बेसिक इच्छा असते प्रत्येक ह्याच्या मुळाशी. मला सर्व प्रकारचं ज्ञान असायला हवं, ही एक असते. आणि मी नेहमी सुखी असायला हवं. आता मी कायम असायला हवं, म्हणजे मी कायम जिवंत असावं, यांनी आपण सतची इच्छा करतो. मला विविध गोष्टींचं ज्ञान असावं, यांनी आपण चितची इच्छा करत असतो. आणि आम्ही नेहमी सुखी असावं, यांनी मी आनंद स्वरूपाची इच्छा करत असतो. पण ते आपल्याला कळत नसतं. हे सगळं अजाणता चाललेलं असतं. आणि अजाणता चाललेलं असल्यामुळे जिथं ते मिळणारे त्या परमात्म्याकडे जाण्याच्या ऐवजी जिथं ते नाहीये तिथे आपण ते शोधत बसतो. कारण आपण त्या मोहात असतो ना. जीव हा मोहच पडलेला आहे, म्हणून तो अज्ञान झालेला आहे. म्हणून संसाराशी संबंध मानल्यामुळे आपण भ्रमामुळे ह्या सगळ्या इच्छांची पूर्ती संसाराकडनं होईल असं वाटून संसारातल्या विषयांकडे जात असतो. जोपर्यंत आपण संसाराशी संबंध ठेवून आहोत, तोपर्यंत काही कामाचा नाश होणं शक्य नाही. म्हणून त्याला कामरूपम दुरासदम, अत्यंत कठीण आहे असं म्हटलंय. कारण की हा मोठमोठ्यांच्या विवेकाला झाकून टाकतो आणि त्यांना आपल्या कर्तव्यापासून खाली ओढतो किंवा बाजूला सारतो आणि त्यांचं अधःपतन करतो. म्हणून ह्या कामाला दुरासदम म्हणजे दुर्जय शत्रू जिंकण्यास अत्यंत कठीण असं म्हटलेलं आहे. पण आता हे दुर्जय म्हणून आपल्याला घाबरवतायत का भगवंत? तसं नाही. म्हणजे तुम्ही निराश व्हावं आणि प्रयत्न सोडून दिले, जाऊ दे मग आता काय अवघडच आहे, मग कशाला त्याच्यावर दावा मिळवायला प्रयत्न तरी कशाला करूयात, अशासाठी नाहीये. उलट तुम्ही जास्त सावधगिरी बाळगावी आणि स्वतःचं सामर्थ्य आत्मबळ अधिक वाढवावं, यासाठी तो एक इशारा, एक धोक्याचा कंदील भगवंताने दाखवलेला आहे. आणि म्हणून एक प्रकारे आपल्याला वेगवेगळी दुःख देऊन भगवंत मदत सुद्धा करत असतात. सुखाची कामना आपली समाप्त व्हावी ह्याच्यासाठी भगवान वेळोवेळी दुःख पाठवत असतात आपल्याकडे, प्रतिकूलता पाठवत असतात की सुखाची कामना करू नका, कामना कराल तर शेवटी दुःखच पदरात पडेल, त्याची जाणीव करून देण्यासाठी. रामदास स्वामी सुद्धा त्यांच्या मला वाटतं करुणाष्टकामध्ये आहे, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकल गेले चित्त दुश्चित झाले. सुख सुख म्हणून जे आपण मागे लागतो, पण फायनली ते सुख अगदी थोडासा काळ
आणि त्याच्यातनं काहीतरी वेगळ्याच दुःखामध्ये आपण ते सुखाकडून सुखाकडे आणि सुखाकडून दुःखाकडे प्रवास आपला होत असतो. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असं म्हणतात की दुःख ही सुखाची अंगडी टोपडी घालून तुम्हाला फुलवतात. तुम्हाला ते अट्रॅक्टिव्ह दिसते, ती झूल सुखाची पांघरलेली असते. त्या झुलीच्या मागे तुम्ही लागता, प्रत्यक्षात झूल बाजूला केल्यानंतर खाली दुःखच लपलेलं असतं. म्हणून सुख हे फक्त स्वरूपामध्ये आहे. नामदेवांचा एक फार सुंदर अभंग आहे. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तर सगळा अभंग मला आठवत नाहीये, पण जर तू परमेश्वरापाशी गेलास तर तू अवघाची सुखरूप होशी, असं त्याच्यामध्ये एक वाक्य, एक चरण येतो की सुख तुला मिळण्याकरता तू सुखापासून दूर राहिलंस तर तू सुख उपभोगतोस. तूच सुख होऊन जाशील जर तू परमेश्वराकडे गेलास तर. अशी फार सुंदर तो अभंग आहे. तर स्वरूपाच्या ठिकाणी ही सुख, पूर्ण आनंद संपूर्ण साठवलेला आहे आणि प्रचंड शक्ती आहे. आणि त्याच्यापासूनच अस्तित्व आणि शक्ती ही बॉरो करतात बुद्धी, मन आणि इंद्रिय, आणि आपापली कामं ते करू शकतात त्याच्यामुळे. पण त्याच बॉरोअर्सशी आपण आपला संबंध जोडून ठेवतो आणि त्यांच्या अधीन होतो, आणि मग ते आपल्याला हवं तसं नाचवतात. म्हणून कामरूपी शत्रूला समाप्त करण्यासाठी आपणच आपणाला जाणणं आणि आपल्या स्वतःच्या शक्तीला ओळखणं हे फार आवश्यक आहे. आता इथे या श्लोकामध्ये काय म्हणलंय? बुद्धे हे परम बुद्ध्वा कामरूपम दुरासदम आत्मना आत्मानं संस्तभ्य कामरूपम दुरासदम शत्रुं जही. म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून तू कामरूप शत्रूला जिंक. म्हणजे काय की कामविजयाचं साधन म्हणून आत्मज्ञान करून घे. आता इथे आपल्याला प्रश्न पडतो की आधी कामविजय का आधी आत्मज्ञान? कामविजय होण्याच्या आधी आपल्याला आत्मज्ञान होईल का, असाही प्रश्न पडतो. काय नेमकं आधी काय करायचं? तर त्याचे आपण थोडीशी आता जरा आपण प्रयत्न करूया की कामविजय कुठल्या अंगाने कशी त्याचा प्रवास कसा असतो आणि योगज्ञान ह्याचा प्रवास कसा असतो. आता आत्मज्ञानासाठी नियंत्रण आवश्यक असतं. कारण शिकवताना समजा एखादा वर्ग चाललाय आणि मुलं गडबड करतायत, वाटेल तशी हिंडतायत, फिरतायत, पळतायत, आणि एक अवघड अवघड विषय शिक्षकाला शिकवायचा, तर तो पहिलं काय करेल? तो छडी घेईल, आपला अधिकाराचा वापर करेल आणि सगळ्या मुलांना आधी गप्प करेल. ती मुलं जोपर्यंत शांत होऊन ऐकण्याच्या मोडमध्ये येत नाही तोपर्यंत तो अवघड विषय आणि ती काय कन्सेप्ट वगैरे कशी काय शिकवणार. पण याच्यामध्ये जर गप्प बसवण्याचं कामच सारखंच तेवढंच काम जर चालू राहिलं तर तो अवघड विषय घेणार कसा? त्याच्यासाठी प्रथम अधिकार आणि बळ वापरून अयोग्य कृती थांबवणं आवश्यक आहे. पळत असतील तर त्यांना थांबवणं म्हणजे काय? तस्मात्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. इंद्रियांना आधी ताब्यात आण आणि मग त्यांचं मन त्या विषयाकडे लागेल अशा दृष्टीने काहीतरी बोललं पाहिजे सुरुवातीला. एकदम तो विषयाला नाही सुरुवात करणे. आधी तो मुलांना शांत बसेल, त्याचं मन आपल्याकडे वळेल, त्यांचं लक्ष आपल्याकडे वळेल. असं म्हणून मनाच्या अयोग्य इच्छावृत्ती थांबवणं हे सुद्धा काम करायला लागतं आणि हे काम बुद्धी करते. आता आपण मागचा 42व्या श्लोकातला ज्ञानेश्वरी वाचली नाही वाचली ना आपण. एकच फक्त त्याच्यामध्ये हे आहे, पण ती ओवी मी आत्ता वाचणार आहे. तर या विवेचना दरम्यान त्याची उकल आपल्याला करणं सोपं पडणार आहे. कारण आपण नेहमी ज्ञानेश्वरी शेवट करतो, पण तो मी मुद्दामच आता नाही केला. तर ती 269वी श्लोक ओवी आहे. इंद्रियाणी पराण्याहूर इंद्रियेभ्यः परम मनः, या श्लोकावर अवघी एकच ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. मग मनाची धाव म्हणजे मग म्हणजे काय? इंद्रियांना कंट्रोल केला की. कारण आधीचा श्लोक तो आहे ना, यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती करवा देवी आधी निर्दळू निघाली पिये सर्वथैव. इंद्रियांपासून विषयांशी संपर्क येतोय म्हणून इंद्रियांना पहिलं आवड, मग बाकीचं सगळं. असं केलं असता हळूहळू मग मनाची सुद्धा धाव आपोआप खुंटेल आणि बुद्धीची सुटका होईल आणि या कामक्रोधादी पाप्यांचा आधारच नाहीसा होईल. आता ही ओवी आपण थोडी नीट समजून घेऊ.
इथे जसं एकदा त्या मुलांना शांत केल्यानंतर विषय शिकवायला सुरुवात करण्याची शक्ती त्या शिक्षकाकडे येते, तसं जोपर्यंत इंद्रिय गप्प बसत नाहीत, मन गप्प बसत नाही, तोपर्यंत सूक्ष्म तत्वावर लक्ष केंद्रित करायला बुद्धीला मोकळीकच नाहीये. मनाचं नियंत्रण करण्याच्या कामापासून जेव्हा बुद्धीची सुटका होईल, तेव्हा कुठे बुद्धी आत्मज्ञानाचा विचार करेल. म्हणून मग मग मनाची धाव पारुशेल. पारुशेल म्हणजे कमी कमी होत थांबेल. मनाच्या इच्छेचा जोर जसा जसा कमी होत जाईल, तसा मन जे तुम्हाला सतत ओढत असतं बुद्धीला चुकीच्या डायरेक्शन मध्ये, तिथून बुद्धीची सुटका होईल आणि मग ते आपलं काम नीट करू शकेल. इतकं केल्यानं या पापप्रवृत्तींचं आश्रयस्थान नष्ट होईल. त्या उघड्या पडतील. उघड्या पडतील म्हणजे त्या निराधार होतील. इंद्रिय आणि मन हे कामनांचा आधार म्हणजे आश्रयस्थान म्हटलंय ना, तो आश्रय तो आधारच काढून घेतल्यानंतर ते निराधार होतील आणि मग त्यांना जिंकणं सोपं जाईल. म्हणजे मन आणि बुद्धीच्या पलीकडे असलेल्या तत्वाचा वेध घेणं म्हणजे आत्मज्ञानासाठी ध्यान साधना करणं किंवा निधिध्यासन या पातळीवरती काम करणं, याला इंद्रिय आणि मनाचं नियंत्रण हे अत्यावश्यक आहे. ते केल्याशिवाय आत्मज्ञानाच्या पातळीवर तुम्ही जाऊच शकणार नाही. आता उलटीकडनं योगज्ञान प्रक्रिया. योगज्ञान प्रक्रिया म्हणजे एखाद्या आत्म्याकडे आत्मज्ञान करण्यासाठी आपल्याला आत डोकावून बघायला लागेल. त्यासाठी आपल्याला ध्यान साधना करावी लागेल. ती ध्यान साधना करत असताना मी एक 5 मिनिटं घेते. त्याच्यावरची ज्ञानेश्वरी आपण नंतर करू, पण हा विषय तेवढा संपून पुढच्या वेळेला मग आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या करू. कारण मग ते अर्धवट सोडलं ना की अर्धवट पुन्हा त्याला पहिल्यापासून लिंक जोडून घ्यायला अवघड पडेल पुढच्या क्लासला. आता आपण ध्यान करतो म्हणजे काय करतो, तो माणूस जसा स्वतःच्या अंतरंगात उतरण्याचा प्रयत्न करतो, तसतसं त्याला जाणवायला लागतं की आपल्यात लपलेल्या ज्या कामप्रवृत्ती आहेत, इच्छा आहेत, त्या आपल्याला त्या सूक्ष्मात जायला अडचण निर्माण करतायत. त्या मध्ये मध्ये येत आहेत, त्रास देत आहेत. आपलं चित्त त्यामुळे एकाग्र होऊ शकत नाहीये आणि मग तो त्या इच्छांबद्दल त्याच्या मनात दुरावा निर्माण होतो. मग तो नियंत्रणाचा विचार त्याचा अधिक सूक्ष्म होत जातो आणि माणसाला तत्वाशी म्हणा किंवा देवाशी बुद्धी जोडून ठेवण्याची एक आवड निर्माण होते. कारण जेव्हा एक क्षणभर त्याला ते जमतं, तेव्हा त्या क्षणात त्याला जो समाधान मिळतं, जो आनंद, शांती मिळते, त्या शांतीची ती पुन्हा पुन्हा मिळावी ही इच्छा म्हणजे ते चांगली इच्छा वाढायला लागते. तो अनुभव क्षणभर जरी घेतला तर तो पुन्हा पुन्हा यावा ह्याच्यासाठी बाकीच्या इच्छा नियंत्रण करायची त्याची प्रवृत्ती तो स्वतः तयार होतो त्याच्यासाठी, की हे कमी केलं तर मला हे चांगलं मिळणार आहे. म्हणून मग तत्वाचा वेध घेताना जे मौलिक क्षण त्याला मिळतात, त्याच्यामुळे त्याची ज्ञान प्रवृत्ती वाढायला लागते आणि मग आपोआप उपभोग प्रवृत्ती कमी व्हायला लागते. म्हणून आता आपल्या लक्षात आलं असेल की हा योगज्ञान किंवा आत्मज्ञानासाठी ध्यान साधना आणि इंद्रियांच्या विषयावरती कामविजय करणं, इंद्रियांचा विजय करणं, हे परस्परांना उपयोगी होतात. त्या परस्परावलंबी म्हणजे एकमेकांना सहाय्य करणाऱ्या 2 प्रक्रिया आहेत. आपण जर ठरवलं की अगदी कामप्रवृत्तीवर पूर्ण विजय मिळवला की मगच आपण ध्यान साधना करू, तर मग या आयुष्यात आपल्याला ध्यान साधनेला लागायलाच नको. तेव्हा या दोन्ही गोष्टी एकानंतर दुसरी अशा करण्याच्या नसून त्या एकाच वेळेला करण्याच्या आहेत. हळूहळू दोन्ही पातळ्यांवर तुमची प्रगती होऊ शकते. या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेला चालवाव्या लागतात हे ह्या श्लोकामध्ये मुख्यत्वे करून सांगितलेलं आहे. इथे आपण थांबू कारण की ज्ञानेश्वरीचं बरेच आहेत, 270 ते 276 एवढ्या ओव्या आहेत. म्हणजे त्यातल्या 3 ओव्या जरा विशेष स्पष्टीकरण करावे लागणार आहे. त्या आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. आणि आता ह्यातले जे काही 3ऱ्या अध्यायातले जे विषय आहेत वेगळे 4-5 विषय याच्यामध्ये हाताळलेले त्याची मी लिस्ट पाठवते तुम्हाला 1-2 दिवसात. तर तुम्ही त्याच्याप्रमाणे जरा डिस्ट्रीब्यूट करून घ्या की कोण कुठल्या विषयावर बोलणार आहे. आणि मग पुढचा सोमवारचा क्लास मी होणार नाही कारण मी पुण्यामध्ये नाहीये. तर त्याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण स्वाध्याय फेरी थोडी सुरुवात करू आणि मला वाटतं 2 तरी क्लासेस आपल्याला लागू शकतील, किमान 1 तरी, पण एकात खूप पळापळ होईल असं वाटतंय मला. बघा तुम्ही अंदाज घेऊन आपण ठरवू की एका क्लासमध्ये स्वाध्याय फेरी करायची का, 2 लागत असतील तर 2 करू. काही हे करायला नको, घाई करायला नको. त्यानिमित्ताने पुन्हा हा महत्वाचा अध्याय त्यातल्या विविध कन्सेप्ट रिव्हिजिट होणं आणि त्याच्यावर स्वतःचं चिंतन होणं
हे खूप आवश्यक वाटतंय मला. तर आज टेक्निकली आपण हा तिसरा अध्याय ज्ञानेश्वरी खेरीज संपवलेला आहे. प्रार्थना म्हणते, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.